आता बातम्या पाहूयात सविस्तर। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा अशी मागणी केली आहे। अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली आहे। नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिणार आहेत। दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात अचानक हा विचार आल्याचं त्यांनी म्हटलं। अनेक लोकांशी आपली चर्चा झाली, कोणीही त्यावर आक्षेप घेतलेला नाही असंही ते म्हणाले। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख केजरीवाल यांनी केला आणि देवी देवतांचा आशीर्वाद असेल तर प्रयत्नांना यश मिळतं असं सांगत गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याचा सल्लाही दिला। अरविंद केजरीवाल यांचं हिंदू कार्ड, नोटांवर देवांचा फोटो छापण्याची मागणी, भाजप नेत्यांची केजरीवाल यांच्यावर टीका। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे। नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधीजींचा फोटो कायम ठेवून दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, ज्यामुळे देवी देवतांचा जनतेला आशीर्वाद मिळेल असं केजरीवाल यांचं मत आहे। आज मेरी केंद्र सरकार से प्रधानमंत्री जी से अपील है, भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए। याविषयी केजरीवाल लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिणार आहेत। पण केजरीवाल यांच्या या मागणीमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। भाजप नेत्यांनी तर केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं। दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं। केजरीवाल यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी नोटेवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही असा प्रश्न ट्विटरवरून उपस्थित केलाय। अहो केजरीवाल, तुम्ही IITचे शिक्षित, तुम्ही भ्रष्टाचार दूर करण्याचे स्वप्न दाखवले लोकांना, तुम्ही जनलोकपाल आणणार होते, तुम्ही 20 कंपन्यांचं ऑडिट करणार होते, चांगलं शिक्षण आरोग्य, ते सोडून तुम्ही सरळ देवांचा आणि धर्माचा वापर राजकारणामध्ये करण्यासाठी भाजपची तुमच्यामध्ये चढावड सगळा देश पाहतो आहे। त्या देशाची जनता हुशार आहे, त्या देशाची जनता भक्त असली तरी मूर्ख नाही, हे केजरीवाल आणि भाजप दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे। अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली। यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं। डॉलरच्या तुलनेत रुपयानं नीचांक गाठला असतानाही तो सावरण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्नांची गरज होती। एकीकडे ही परिस्थिती असताना अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचा फोटो छापण्याची मागणी केली। केजरीवाल यांच्या या मागणीला आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जातं। केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारीला लागलाय आणि त्यामुळेच केजरीवाल जाणीवपूर्वक हे हिंदू कार्ड खेळत असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान एक दिवस नक्कीच होईल असं वक्तव्य MIMचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय। मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून जोरात राजकारण सुरू झालंय। भाजपनं ओवैसी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा वादात। मेरी जिंदगी में या मेरी जिंदगी के बाद एक हिजाब पहनने वाली बच्ची भारत की प्राइम मिनिस्टर बनेंगी बोले। त्या वक्तव्यावरून राजकीय कलगीतुरा। परिवार से अलग किसी हिजाब वाली महिला को जो है वो चुनाव लड़ाएं और जिताएं। भाजपची ओवैसीवर सडकून टीका।
एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यावरून भारतात सुद्धा बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. हाच धागा पकडून ओवैसी यांनी एक वक्तव्य केलं. मैं तो बोला कि इंशाल्लाह मेरी जिंदगी में या मेरी जिंदगी के बाद एक हिजाब पहनने वाली बच्ची भारत की प्राइम मिनिस्टर बनेंगी बोले. ओवैसी यांच्या या वक्तव्यावर भाजपनं खरपूस टीका केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचा राज्यघटनेनं अधिकार दिला असल्याचं सांगतानाच हिजाब घालणारी महिला एमआयएमची अध्यक्ष कधी होणार असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केलाय. इस तरह के बयान ही उनकी जो है रोजी रोटी है, और जो लोगों को सुझाव देते हैं, सलाह देते हैं, वो अपने ऊपर करें ना. पहले अपनी कॉन्स्टिट्यूंसी में अपने परिवार से अलग किसी हिजाब वाली महिला को जो है वो चुनाव लड़ाएं और जिताएं. पता लग जाएगा कि जो चीज़ें वो करनी में क्या फर्क है. मंगळवारी असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी देशातील मुस्लिमांची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. हलाल, मांस, टोपी, दाढीची भाजपला भीती वाटते अशी टीका ओवैसी यांनी केली होती. खरं तर गेल्या वर्षभरात हिजाबवरून देशात बरेच वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. आता ओवैसी यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा नव्या वादाला फोडणी देण्याचाच प्रयत्न दिसतोय. मेरी जिंदगी में या मेरी जिंदगी के बाद एक हिजाब पहनने वाली बच्ची भारत की प्राइम मिनिस्टर बनेंगी बोले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळेला देशभरातील काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या देखील उपस्थित होत्या. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला. 2.5 दशकानंतर काँग्रेस अध्यक्षपदी गांधी कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती विराजमान होती. आता काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आणि बांधणी करून पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचं मोठं आव्हान खरगे यांच्या समोर आहे. आज मेरे लिए बहुत ही भावुक क्षण है. आज एक वर्कर, मजदूर का बेटा, एक सामान्य कार्यकर्ता को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अध्यक्ष चुनकर ये सम्मान देने के लिए आप सबका हार्दिक आभार. मैं हमारे नए पार्टी अध्यक्ष खरगे जी को हृदय से बधाई देती हूँ. मुझे पूरा विश्वास है कि उनसे पूरी पार्टी को एक प्रेरणा मिलेगी, एक संदेश मिलेगा और उनके नेतृत्व में कांग्रेस लगातार मजबूत होगी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेशी आज संवाद साधला. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, पोलीस भरती, नोकर भरती यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं. राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. निकषात न बसणाऱ्या पण सततच्या पावसामुळे ज्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना 755 कोटींची मदत दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं. दुसरीकडे सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. कामाला सुद्धा गती मिळतेय. महाराष्ट्राकडे सगळे आशेनं आणि विश्वासानं पाहू लागलेत याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट आणि 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 4000 कोटींची मदत मिळते आहे. निकषामध्ये न बसणाऱ्या सततच्या पावसाळ्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 755 कोटी रुपयांची त्यांना देखील मदत या ठिकाणी सुरू आहे. भूविकास बँकेचं कर्ज घेतलेल्या सुमारे 35,000 शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला. 50,000 रुपये
जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे. 20,000 पोलीस शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विविध विभागातील 75,000 पदांची भरती लवकरच सुरू करण्याची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलिसांच्या घरांच्या किमती 50 लाखावरून 15 लाखावर आणल्या. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचा देखील सरकार आमचा निर्णय घेत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच त्याचा शुभारंभ आपण करतोय. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर विकसित आपण करतोय. मुंबईतल्या MMRDAच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास आपण त्याला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभं होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल, लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या 3.5 महिन्याच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आणि अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी पुन्हा एकदा नमूद केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे नोव्हेंबर महिन्यात राज्याचा दौरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. पण उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्य पिंजून काढणार आहेत. सीएम DCM करणार राज्याचा दौरा. आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू. दौरा आम्ही नक्की करणार. अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी. पाहणी दौऱ्यावरून रंगलं राजकारण. ओला दुष्काळ आता पार दुष्काळचं वाटोळं झालं. हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत, त्याच्यात काय एवढा ढोल वाजवायचे. सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. दिवाळीपूर्वी राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. काही ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे शेतजमीन सुद्धा खरडून गेले. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वेळेला बळीराजा हवाल दिलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा करणार. आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू. दौरा आम्ही नक्की करणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याला राजकीय किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आत्ताच सुरू झाली आहे. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे राज्यभराचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच या दौऱ्याला सुरुवात होईल. मात्र ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी दौऱ्यासाठी साधलेल्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ओला दुष्काळ आता पार दुष्काळचं वाटोळं झालं. ओला दुष्काळाच्या करता दिवाळीच्या आधी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, तुम्ही स्वतः पाहिलं. उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि तेव्हाच मी म्हणत होतो की हाताबाहेर परिस्थिती गेलेली आहे. एक तर आपल्या सगळ्यांची खरीपाची पिकं गेली आणि रब्बीची पण पिकं गेली. शेतकरी अक्षरशः काय त्याला करावं काय करू नये ते सुचत नाही. ते सत्तेत आहेत, त्यांचे दौरे राजकीय का बघतात? त्यांना तर जायलाच पाहिजे. आता मुख्यमंत्री उद्धवजी झाले तर करोना होता, त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने सांभाळलं. उद्धवजीने आता महाराष्ट्र म्हणून आज आपण सण पण इतक्या दणक्यात साजरे करतोय. त्यामुळे ते जात आहेत, ते त्यांच्या पक्षाचा आता अजेंडा. पण हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत, त्याच्यात काय एवढं ढोल वाजवायचे. सरकार आहे आणि सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा. राज्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांच्याकडून सातत्यानं केली जाते. मात्र राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. दिवाळीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा धावता दौरा केला होता. शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी सुद्धा ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये पालिका निवडणुका प्रदीर्घ काळ लांबलेत.
या निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. या निवडणुका होतील हे निवडणूक आयोगच सांगू शकेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या केसचा जो काही निकाल लागेल किंवा जो काही डायरेक्टिव्ह मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील. निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आता निवडणूक आयोगाने एक टाइमटेबल फायनल केला होता, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालली आहे. त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणुका होतील. कोणी विचारलं इलेक्शन कधी होणार, तर एक सांगतात देव आणि हे ठरवेल, कोर्ट ठरवेल, तर एक सांगतात जानेवारीत. म्हणजे हे दोन देव जे आज महाराष्ट्राच्या याच्यावर बसले ते ठरवणार आहेत की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कधी लागणार. अर्थात तुम्ही कधीही लावा, लोकशाही बळकट आहे ही तुम्हाला दिसून येईल. तर प्रतिज्ञापत्र कोणाची टिकली आणि कोणाची रद्द झाली हे स्वतःच्या समाधानासाठीच सगळं चाललंय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर टीका केली. फडणवीस यांच्या या टीकेला किशोरी पेडणेकर यांनीही प्रत्युत्तर दिलं. कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही. निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲफिडेव्हिट लागत नाहीत. त्यांचं एखाद्या पक्षाला रिकॉग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं. किती चुकले किती बरोबर ते कोर्ट बघेलच. आजही आमचा कोर्टावर विश्वास आहे, आजही आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, आजही आमच्या संविधानावर विश्वास आहे. आम्ही विश्वास ठेवतोय आणि ठेवणारच. तिकडे विधानसभा निवडणुकीला आणखीन 2 वर्ष आहेत. मध्यावधीची ही शक्यता कमीच आहे. पण असं असलं तरी प्रचंड आशावादी या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदाविषयी एक भाकीत केलंय किंवा अपेक्षा व्यक्त केली. पाहूयात. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री हवा. राष्ट्रवादीची पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर दावेदारी. दोन 2024च्या विधानसभा निवडणुकांना 2 वर्ष बाकी असताना विरोधी पक्षांमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं. अजित पवार यांच्यासारखी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाली तर महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा फायदा होईल असं रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गटसुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच गटांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून पहिल्या 5 वर्षांचा अपवाद वगळला तर सातत्यानं राष्ट्रवादी सत्तेत आहे. पण कधीच मुख्यमंत्री पदावर त्यांनी दावा केला नव्हता. पण आता राष्ट्रवादीला सुद्धा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असं वाटतं. दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला सुद्धा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा आहे. साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. काँग्रेसनंही रोहित पवार यांच्या वक्तव्यावर सावध भूमिका घेतली आहे. रोहित पवार मागे असं बोलले होते की सर्व ज्येष्ठ नेते पवार साहेबांसहित, दादांसहित
हे मार्गदर्शन करतील आणि तिकीट त्यांनाच वाटायची आहे, सरकार त्यांनाच बनवायचं आहे, ते अजितदादा मुख्यमंत्री बनले तर फार महाराष्ट्राचं भलं होईल किंवा धडाडीचे मुख्यमंत्री होईल, असं जे आज ते बोलले आहे, त्या मागच्या बोलण्याशी आजच्या या बोलण्याचा काही संबंध आहे का हे बघितलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला. आता राष्ट्रवादीनं सुद्धा मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं काँग्रेसची अडचण झाली आहे. एकूणच काय, एक अनार 100 बीमार अशी अवस्था महाविकास आघाडीची आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज्यात नवी महायुती अस्तित्वात येणार अशी चिन्ह आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं काहीसं धाबदण आणलंय का? कारण भाजपवर नवा साथीदार शोधण्याची वेळ आली अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. तर मनसे सोबत असेल तर दिलसे स्वागत आहे असं म्हटलंय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी. राज्यातल्या सगळ्या राजकीय समीकरणांच्या शक्यतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील चिंताग्रस्त झालेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या युतीसोबत राजकीय पावलं टाकणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्तानं एका मंचावर आले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यात राजकीय फटाके फुटणार असल्याचे संकेत मिळाले आणि नव्या राजकीय संकेतांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. म्हणजे भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे. भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही, आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सगळ्यात लोकप्रिय नेते. राज्यभरात राज ठाकरे यांची मोठी लोकप्रियता तसंच त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. विशेषतः तरुणांमध्ये राज ठाकरे यांची प्रचंड लोकप्रियता आहे. ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाला राज्यभरात मोठा प्रतिसादही मिळतो. म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्षाला मनसे त्यांच्यासोबत असावी असं वाटतं. कारण मनसे सोबत आली की नव्या महायुतीची ताकद अनेक पटीने वाढणार आहे. मला वाटतं शेवटी पक्ष या युतीमध्ये कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं तो सर्वस्वी पक्षश्रेष्ठीचा अधिकार आहे. परंतु आता ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता या बाबतीत जे काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दलची भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करू. नव्या महायुतीच्या चर्चेमुळे राज्यात नवी समीकरणं अस्तित्वात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. मनसेच्या दीपोत्सवात नव्या समीकरणांची राजकीय रोषणाई पाहायला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे डोळे दिपून गेलेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राणे कुटुंबांना खुलं आव्हान दिलंय. निलेश किंवा नितेश राणे यांनी माझ्या मतदारसंघात त्यांना यायचं असेल तर जरूर या, पण निवडून कुणाला द्यायचं हे राज्यातले लोकच ठरवणार. मी हवेत बोलत नाही. कुणाला यायचं असेल ते कोणी येऊ शकतात, पण माझ्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे असंही रोहित पवार म्हणाले. हरकत नाही. 2024ला निलेशराव असतील, नितेशराव असतील, अजून ज्यांना ज्यांना माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी यावं. माझा विश्वास तिथे असणाऱ्या लोकांवर आहे, कार्यकर्त्यांवर आहे, पदाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मी जिंकेल नाही जिंकेल हे मी ठरवणार नाही, पण नक्कीच तिथे असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील. जे काम आजपर्यंत केलेलं आहे, काम केलेलं आहे. हवेत आम्ही कधी बोलत नसतो, आम्ही काम करूनच त्या ठिकाणी बोलत असतो. काही लोकांना हवेत बोलण्याची त्या ठिकाणी सवय झालेली आहे. बातम्या आणि आता बोलूयात एका वादाच्या बातमीकडे. वाद आहे 2 आमदारांमधला. आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. रवी राणा यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जशास तसं उत्तर देऊ असा इशाराच बच्चू कडू यांनी दिलाय.
रवी राणा यांच्यामुळे मी एकटा नाराज नसून 50 आमदार नाराज आहेत. अनेकांनी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचंही कडू म्हणाले. मी केलेल्या मागणीवर 1 तारखेपर्यंत विचार न झाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचाही इशारा त्यांनी दिलाय. राणा असा का बोलला? त्याची एकट्याची बोलाची कुवत नाही, ताकद नाही. तो कोणाच्या भरोश्यावर बोलतोय हे तपासणं फार महत्वाचं आहे. त्यानं एकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, फक्त बच्चू कडूवर प्रश्नचिन्ह नाही तर 50 आमदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मग 50 आमदारावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा सीएमवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होणार, देवेंद्रजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार. बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे. 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बा हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला, आमच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला. आज बच्चू कडूवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं, उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी कष्ट घेतले, तुम्हाला माहित आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल आम्ही पाहतो राज्यामध्ये पडताना दिसतो. आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता घरातलाच माणूस जर बोट टाकत असत तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग यासाठी 1 तारखेला आम्ही राणाला वेळ दिलेला आहे. कोणावर आरोप करताना अशा पद्धतीनं आरोप करणं, या पद्धतीनं त्याचं अस्तित्वच पणाला लावणं हे फार चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही पुरावे मागितले 1 तारखेपर्यंत. 1 तारखेपर्यंत राणानं पुरावे द्यावे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये खणाखणी सुरू असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंना संयम ठेवा असा सल्ला दिलाय. बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते असून लवकरच ते मंत्रिपदी दिसतील असंही केसरकर म्हणाले. एक ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्या पक्षामध्ये 2 आमदार आहेत. त्याच्यामुळे इतर आमदारांच्या वतीने ते बोलत असतील तर मला त्याची वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रिपदी दिसतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे जो मनुष्य मंत्री बनणार आहे त्यांनी थोडासा संयमसुद्धा ठेवला पाहिजे असं मला वाटतं. मंत्रिमंडळाचा लवकरच दुसरा विस्तार होणार का याची चर्चा सुरू आहे. अर्थात हा सस्पेन्स कायम आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराची शक्यता साफ नाकारली. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची धाकधूक मात्र वाढली. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहायला लागलेत. मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तारात 18 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस उलटून गेलेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी असा सातत्यानं प्रश्न विचारला जातोय. सध्या 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार आहे. परिणामी मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आमदारांचं लक्ष लागलंय. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 4 आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर आणि प्रकाश आबिटकरांना लाल दिवा मिळू शकतो. तर भाजपकडून प्रवीण दरेकर, नितेश राणे यांची नावं चर्चेत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्या चर्चेला विराम दिलाय. मंत्रिमंडळाचा विस्तार खूप चर्चा सुरू आहे कालपासून. असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते. असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला विराम दिला असला तरी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. विस्तारात सर्व विभागाला प्रतिनिधित्व मिळावं याकडे लक्ष दिलं जाणार आहे. परिणामी आता कोणत्या विभागाला लाल दिवा मिळतो यावर कोणत्या आमदाराची लॉटरी लागणार हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधल्या आपल्या घरी भाऊबीज साजरी केली. गडकरींची बहीण गौरी चांद्रायान यांनी नितीन गडकरी यांना ओवाळलं, औक्षण केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊबीज नागपूरमध्ये साजरी केली. सगळे फडणवीस कुटुंबीय भाऊबीजेच्या निमित्तानं दरवर्षी एकत्र येत असतात. त्यांच्या मोठ्या भावाकडे यावेळेला भाऊबीजेचा कार्यक्रम झाला. संपूर्ण फडणवीस कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या वर्तकनगर भागात राहणारी त्यांची बहीण सुनीता साळुंखे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आवर्जून त्यांच्या घरी हजेरी लावली. बहिणीनं मोठ्या प्रेमानं ओवाळलं तर शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला खास भेटवस्तूही दिली. बहीण भावाच्या नात्याचे मांगल्याचं प्रतीक असलेला हा भाऊबीजेचा सण भाजपचे विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या बहिणीसोबत साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दरेकर बहिणींच्या घरी पोहोचले, औक्षण करून घेतलं. बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाच्या यशासाठी प्रार्थना केली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचे मानलेले भाऊ प्रसाद लाड यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. हे दोघेही बहीण भाऊ राजकारणात कितीही व्यस्त असले तरी भाऊबीज आणि रक्षाबंधन कधीही चुकवत नाहीत. आजही चित्रा वाघ यांनी आपल्या भावाला औक्षण केलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा आज आपल्या गावी होते. त्यांची बहीण डॉक्टर उज्ज्वला दहीफळे यांनी त्यांना ओवाळलं, औक्षण केलं आणि आशीर्वादही दिले. पाडव्याच्या निमित्तानं शिंदे गटाचे सेलिब्रिटी आमदार शहाजीबापू पाटील यांना पंचक्रोशीतल्या महिलांनी ओवाळलं. यावेळेला शहाजीबापू पाटील यांनी माझ्या बहिणींची सुरक्षा हीच माझी ओवाळणी अशी भावना व्यक्त केली. दिवाळी मग ती कोणाच्याही घरची असो, कितीही लहान असो किंवा थोर, भाऊबीज तर त्यातही अनोखी. राजकारणात नेत्यांना वेळ नसतो हे खरं असतं, पण भाऊबीजेसाठी कोणीही वेळ काढतं. व्यस्त राजकारणातून आणि व्यवसायातून वेळ काढत पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्ताने गोविंद बागेत एकत्र आले होते. पवार कुटुंबियांच्या 3 पिढ्या याही दिवाळीला एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सगळ्या बहिणींनी मिळून अजित पवार यांना ओवाळलं. राजकीय नेत्यांचं राजकीय वैमनस्य आपण अनेकदा पाहतो, पण सणांच्या वेळेला ही राजकीय कटुता राहत नाही. खुल्या मनानं एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. पाहुयात किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना दिलेल्या शुभेच्छा. राजकीय वर्तुळात भाऊबीजेच्या सणाचा जबरदस्त उत्साह आहे. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना औक्षण केलं. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी वैर विसरून बहिणीला ओवाळणी घातली. भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा या भाऊबीजेच्या निमित्तानं वाढतो. भाऊबीजेच्या निमित्तानं आवर्जून भेटलेले भाऊ बहीण जसे आहेत, तसे भाऊबीजेला न गेलेले बहीण भाऊ सुद्धा आहेत. आम्ही बोलतोय किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल. गेल्या 1 वर्षांपासून किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकर यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. किशोरीताई पेडणेकर 2012 मध्ये नगरसेविका झाल्या. 2013 मध्ये त्यांनी स्वतः आणि परिवाराने किस कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली, ज्याला महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. मी त्या कंपनीचा ऑफिसमध्ये वरळी येथील गोमाता जनता SRA मध्ये जाऊन आलो. SRAच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर ऑफिस आणि त्याच पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत. त्याची चौकशी व्हायला हवी. आता मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्यात किशोरी पेडणेकर यांना भाऊ दिसू लागलाय. किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्यात.
भाव आहे, आजही आहे. आणि त्यांचं काम ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे चोख बजावतात. त्यामुळे त्यांचा ठीक आहे, तो भाव आहे. आणि हे बाकीचे जे पक्ष बंधू आपण म्हणतो ना, गुरुबंधू, मोह बोला भाऊ, तसे भाऊ आहेत. ठीक आहे, सगळ्यांना अभिष्ट चिंतन तर करतेच, पण त्याबरोबर मती जाग्यावर ठेवून काहीतरी मातीसाठी करा, खाऊ नका. किशोरी पेडणेकर किरीट सोमय्या यांना भाऊ म्हणाल्या असल्या तरी किरीट सोमय्या मात्र आपल्या बहिणीला आरोपांची ओवाळणी देतात का आरोपांची तलवार म्यान करतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंढरपुरातील आष्टी गावात दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्तानं संपूर्ण गावातले लोक एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. यावेळेला पट्टणकोडोली यात्रेतील मुख्य पुजारी फरांडे बाबा परतीच्या वेळेला आष्टी गावात मुक्काम करतात. इथे त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात येते. हेडांग खेळत आपला दिवाळीचा उत्साह सगळेजण आवर्जून साजरा करतात. यावेळेला गावातील आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा मंगळवेढा तालुक्यातल्या हलजंती इथं पार पडला. यावेळेला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशासह देशाच्या अनेक राज्यातून लाखो भाविक इथे गर्दी करतात. या भेटीच्या दरम्यान हजारो टन भंडारा, खारीक, खोबरं आणि लोकराची उधळण केली जाते. भाऊबीज आणि दीपावलीच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. साईबाबांच्या जयघोषानं साई नगरी दुमदुमून गेले. कोरोनाच्या निर्बंधांशिवाय ही दिवाळी साजरी होते. त्यामुळे तसंच जोडून सुट्ट्या आल्यामुळे देवदर्शनासाठी मोठी गर्दी आहे. अभिनेते, नेते यांच्यासह सर्वसामान्य साई भक्तांची पावलं शिर्डीकडे वळली आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे. शीख धर्मामध्ये दिवाळीचा दिवस बंदीछोड दिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण शिखांच्या 3 महत्त्वाच्या सणांपैकी एक. पहिला माघी, दुसरा बैसाखी आणि तिसरा बंदीछोड. पंजाबमधल्या अमृतसर इथे बंदीछोड उत्सवाच्या निमित्तानं निहंग शिखांनी त्यांच्या घोडेस्वारीचं कौशल्य दाखवलं. हा थरार अनुभवण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. शिखांचे 6वे गुरु हरगोविंद साहिब यांनी दिवाळीच्या दिवशी अमृतसर इथं त्यांचं आगमन झालं. ग्वालेरच्या किल्ल्यातून 52 राजांना जहांगीराच्या कैदेतून मुक्त करून गुरु अकाल तख्त साहिबला पोहोचले आणि यावेळेला फटाक्यांच्या आतषबाजीसोबत त्यांनी लढाईचं कौशल्यसुद्धा दाखवलं. संपूर्ण अमृतसर शहर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघालं होतं आणि हाच दिवस दाता बंदीछोड दिवस म्हणून साजरा केला जातो. तिकडे हिमाचल प्रदेशच्या धामीजवळ गालोग गावातल्या स्थानिकांनी कालीमातेला प्रसन्न करण्यासाठी दगडफेक करण्याचा पारंपरिक विधी आणि परंपरा आहे. कोरोनाच्या नंतर यंदा 2 वर्षांनी शतकानुशतके जुने असलेला हा दगडफेक महोत्सव यावेळेला आयोजित करण्यात आला होता. गावातल्या मुख्य चौकात स्थानिक ग्रामस्थांनी देवीची प्रार्थना केली आणि ह्या दगडफेकीचा कार्यक्रम पार पडला. खास तयार केलेल्या ठिकाणी योद्ध्यांची कुळं जमतात आणि हा मेळा सुमारे 450 ते 500 वर्ष जुना बलिदानाची आठवण करून देणारा आहे. लोकांच्या श्रद्धेनुसार इथल्या धामी प्रांताच्या पूर्वीच्या राणीनं मानवी बलिदानाची प्रथा संपवण्यासाठी स्वतःचा त्याग केला होता आणि त्याची आठवण म्हणून ही परंपरा आजही पाळली जाते. धुळे शहरामध्ये प्लॅस्टिकच्या एका गोदामाला भीषण आग लागली. फटाक्यांच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. धुळे शहरातील पारोळा रोडवरच्या गांधीनगर परिसरात ही भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या टाक्या असल्यानं ही आग वाढत गेली. ही आग इतकी भीषण होती की 30 ते 40 फूट उंचीपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. फिलिपाईन्समध्ये सलग 2 दिवस भूकंपाचे जबरदस्त धक्के जाणवले. फिलिपाईन्सच्या डोलेरोसजवळ झालेल्या
भीषण भूकंपाची तीव्रता 6.4 रिक्टर स्केल इतकी मोजली गेली. इथून 330 किलोमीटर अंतरावर असलेली राजधानी मनिलापर्यंत जबरदस्त धक्के जाणवले. फिलिपिन्सला हादरवणाऱ्या भूकंपामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. 36 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. आतापर्यंत जीवितहानीचं सुदैवानं वृत्त नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं. भूकंपानंतर आफ्टरशॉकचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी उंच इमारतींपासून दूर राहावं असा सल्लाही देण्यात आला.